अध्यादेश पाहिजेत, मात्र तेवढं द्या. मीही वकील बांधव आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्दावर रात्री याचा किस पाडतो. याच्यात काही आहे का खुटी खाटी आहे का? काही अभ्यास करतो रात्रभर. तुम्हालाही त्रास नाही ना आम्हाला नाही. आमचे बांधवांची इथं जेवणाची त्या एमपी काय एफसी काय ते MCA मध्ये जेवणाची व्यवस्था करा आमच्या इथल्या मायबाप मराठा समाजानं. आम्ही इथं थांबतो. पण तुम्ही आज रात्री जर त्याच्यात नाही दिलं मी उद्या आझाद मैदानावर जाणार. आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावा म्हणून एक पाऊल मागं सरकार तयार आहे. तिथे येऊन बी उपोषण सोडायला तयार नाही, कारण मी उपोषण सुरू केलेले सकाळी 11 वाजल्यापासून. पाणी पितोय, फक्त पाणी पितोय. उपोषणात मी पाणी सुद्धा सोडून देत असतो. मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भेट नाही, भेटणार बी नाही. फक्त माझी सरकारला एक विनंती आहे. माझ्या खेड्यापाड्यातून माझा मायबाप मराठा समाज न्यायासाठी इथं आलाय. माझे पोरं या शहरात या जनतेच्या दारात उभा आहेत. लेकरा बाळाला जर पाणी लागलं तर तांब्या भरून पाणी द्या, त्याला साथ द्या. किंवा जर माझ्या एखाद्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डावचायचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याकडून काही त्याला वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईत येईल, हे लक्षात ठेवावं. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, आम्ही आडमुठापणा करायला इथं आलो नाही. समाजाला न्याय मिळावा म्हणून इथं आलो. जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याने घरी न राहता झाडून पुसून सगळ्यांनी करोडोनं मुंबईकडे या. कारण कोणाला त्रास व्हावा म्हणून आम्ही इथं नाही आलो, आमच्या न्यायासाठी आलो. सगळे प्रमाणपत्र द्या, त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलंय. त्याच्या परिवारालाही द्या, मात्र परिवारांनी अर्ज करायला सुरुवात करा. समोरच्याला बोलायला जागा नाही ठेवायची अर्ज दिले नसतील म्हणून. अर्ज द्या, आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघतील.